नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर सर्वात अगोदर नवरात्रीच्या सर्व नवदुर्गांना माझ्या खूप खूप माझा नमस्कार। सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा। उद्या दसरा आहे। ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे तर तो खूप लेट झालाय, पण म्हटलं ज्या मैत्रिणी रांगोळ्या वगैरे बनवतात त्यांच्यासाठी बरं पडेल, किंवा म्हणजे आजच्या दिवसामध्ये त्या ही जी रांगोळी आहे तर त्या बनवू शकतात। तर मैत्रिणींनो, आज आपण आपट्याचं पान कसं बनवायचं हे पाहणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। दुसरी गोष्ट, सध्या आपल्याकडे रेक्झिन भरपूर आलेला आहे, सध्या आहे, कारण दिवाळीमुळे रेक्झिन मिळत नाही, उलन मिळत नाही, काहीही रंगोली मॅटचं साहित्य मिळत नाही, कारण प्रत्येक लेडीज ही रंगोली मॅट बनवण्याच्या शोधात आहे। त्यामुळे रंगोली मॅटचं जे साहित्य आहे तर ते अगदी म्हणजे खूपच रेट वाढलेले आहेत आणि मिळतच नाही असं होत आहे। तर सध्या अजून आपल्याकडे अवेलेबल आहे रेक्झिन, उलन, त्याच्यानंतर ग्लूस्टिक, ग्लूगन आहे। तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असतील दिवाळीसाठी त्यांनी मटेरियल ऑर्डर करू शकतात, किंवा किट हवा असेल तर किट सुद्धा ऑर्डर करू शकता तुम्ही। सुट्टं वेगवेगळं सुद्धा आपण देत असतो। आणि रेक्झिनची क्वालिटी अतिशय उत्तम आहे, तीच क्वालिटी मी वापरते आणि तीच क्वालिटी जी आहे तर ती तुम्हाला मी देत असते। त्या व्यतिरिक्त आपल्याकडे ट्रेसिंग पेपर सुद्धा आहेत। ट्रेसिंग पेपर खूप कमी दरामध्ये मी ठेवलेले आहेत आणि भरपूर सारे ट्रेसिंग पेपर मध्ये सुद्धा व्हरायटी आलेल्या आहेत। तर दरवेळेला नवीन काहीतरी व्हरायटी असते, म्हणजे वेगळं काहीतरी ट्रेसिंग पेपर असतो, डिझाईन असते। कारण का आता दिवाळी आली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला वेगळं नवीन आणि प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते। तर त्यामुळे ट्रेसिंग पेपर सुद्धा अवेलेबल केलेले आहेत। तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघत चला, मी जे काही नवीन ट्रेसिंग पेपर काढते त्याचं जे काही तुम्हाला अपडेट असेल, म्हणजे फोटो असेल किंवा काही असेल, जर तुम्हाला मागवायचे असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, किंवा स्क्रीनवरती जर चुकून माझ्याकडून राहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करायचा आहे। तुम्हाला सगळे जे आहेत ट्रेसिंग पेपर तर ते सगळे मी पाठवेन तुम्हाला, आणि त्यांचे रेट सुद्धा पाठवेन। तर चला, तर मग कसलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया। आणि आपण जे आहे तर ते आज आपट्याचं पान बघणार आहोत। ज्या कोणी महिला घरगुती आता हे बनवतात तर त्यांनी नक्कीच हे आपट्याचं पान बनवा आणि घरी डेकोरेशन करू शकता। एक दोन जरी पानं बनवले तर उंबरट्यावरती तुम्ही ठेवू शकता, दोन्ही साईडला दोन, किंवा देवाच्या समोर सुद्धा आपट्याचं पान ठेवू शकता। खूप सुंदर असं आपट्याचं पान आहे, मी तुम्हाला दाखवते। आणि खूप सोपं असं हे बघा पान आहे आपट्याचं, एकदम कमी वेळामध्ये होतं आणि कमी साहित्यामध्ये किंवा कमी रेक्झिन वगैरे त्याला लागतं। तर अशा प्रकारचं आपट्याचं पान जे आहे तर ते आज आपल्याला बघायचं आहे। तर चला, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठे स्किप करू नका, कारण व्हिडिओमध्ये अधूनमधून काहीतरी याच्या जे रिलेटेड असतील गोष्टी तर त्या मी सांगत असते। तर चला, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता, मी इथं एक म्हणजे पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती 9.5 बाय 7 इंचाचं असं हे पेपरवरती आपट्याचं पान काढून घेतलेलं। 2 इंचावरती वरती असा गोलाकार दिलाय। हे बघा, गोलाकार देत असताना असं फोल्ड केले आणि फोल्ड करून पेन्सिलनं अगोदर आकार देऊन असा आकार घेतलेला आहे। शेजारी मी आपट्याचं पान दाखवते, ते तसं बघूनच मी थोडासा प्रयत्न केलेला आहे तयार करण्याचा। तर नक्कीच मला सांगायचं आहे की मला हे आपट्याचं पान जमलेलं आहे किंवा नाही। आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी जर अशा प्रकारे रांगोळ्या बनवत असाल तर तुम्ही सुद्धा बनवा। अगदी 5 ते 10 मिनिटात होणारं असं हे आपट्याचं पान आहे। आणि छान असं मी हे बघा रेक्झिनवरती मी त्याचा आकार काढून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे पान आहे तर ते मधल्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्यात। बघा, पानाच्या मध्ये तुम्हाला सुरुवातीला दिसल्या असतील त्या शिरा होत्या, म्हणजेच डार्क अशा लाइनिंग होत्या, तर ते आपल्याला अगोदर काढून घ्यायचे आहेत। तर रेक्झिनवरती मी इथे तसंच पूर्ण ड्रॉ करून घेतलेला आहे। तर आणि आता इथं बघा, मी आता ही लाइनिंग जी आहे तर त्यामधले देऊन घेते। तर डार्क कलर वापरला, ही डार्क हिरवा मी मध्ये लाइनिंगसाठी, आणि साईडनं थोडासा फेंट वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। डार्क तुम्ही जो कलर आहे तर ते साईडने घेऊ शकता, आणि जो फेंट कलर आहे तर तो मध्ये लाइनिंगसाठी देऊ शकता। शेवटी ज्यांची त्यांची आवड असते। तर इथं बघा, संपूर्ण लाइनिंगसाठी मी इथं रेषा मारून घेतल्यात, आणि आता ग्लूगन व्यवस्थित ग्लूगन जे आहे तर ते गरम होऊ द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण चिटकावायला घ्यायचं आहे। बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहेत, ताई आमचं निघतंय, ताई आमचं निघतंय ते चिटकावल्यानंतर, पण माझं अजिबात असं होत नाही। आत्तापर्यंत एकही माझी मॅट निघालेली नाही चिटकवलेली। तर प्लीज तुम्ही थोडीशी काळजी घ्या, ग्लूगन चांगली अशी गरम होऊ द्या। इतकं असं पातळ मधून ग्लू आला पाहिजे की आपल्याला
जास्त प्रेस करायची, म्हणजे जास्त दाबायची गरज लागू नये. तर इथे बघू शकता लायनिंगच्या छोट्या छोट्या ज्या रेषा आहेत तर त्या मी इथे तयार करून घेते. म्हणजे ते पान बघितलं त्याचप्रमाणे थोड्याशा देऊन घेतल्यात. तुम्हाला हव्या तर आणखीन 1-2 जास्त एक्स्ट्रा करू शकता तुम्ही, काही हरकत नाही. तर थोड्याशा अशा प्रकारे दिलेल्या आहेत बघा. आणि इथं डार्क कलर वापरला मी सांगितलेला आहे. याच्यानंतर आपल्याला थोडासा फेंट कलर मी वापरणार आहे आणि पूर्ण जे आहे तर ते आपट्याचं पान दसऱ्यासाठी तयार करून घेणार आहे. तर बघा इथं अशा प्रकारे आपल्याला तयार करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, तुम्हाला जर काही रेक्झिन वगैरे हे सगळं साहित्य मटेरियल पाहिजे असेल तर ते मिळणार आहे, हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे व्हिडिओच्या. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच मेसेज करू शकता. आणि एक सांगायचं की रेक्झिन जे आहे तर ते प्रत्येक वेळेला वेगवेगळे येत असतं, कारण का सध्या मार्केटमध्ये रेक्झिन मिळणंच खूप वेगळं म्हणजे अवघड झाले. अतिशय महाग रेट केलेले आहेत कारण मिळत नाही त्यामुळं. आणि माझ्याकडचं रेक्झिन तुम्ही बघाल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगळं दिसणार आहे, कारण का आपण आत्तासुद्धा मी तुम्हाला बंडल दाखवलं तर बघा, आत्तासुद्धा 50-60 मीटरचं बंडल आहे माझ्याकडं. तर ते वेगळं आहे. आता हे बंडल जे आहे ते संपायला मला 8 दिवससुद्धा लागत नाहीत, लगेच दुसरं आणावं लागतं. एवढा स्टॉक आपल्याला मागवावा लागतोय. आणि सारखं आपल्याकडून खूप साऱ्या ऑर्डर गेलेल्या आहेत, बऱ्याच ऑर्डर गेलेल्या आहेत. मी एक ताई 5-5, 10-10 मीटर रेक्झिन मागवत आहेत, कारण का बाहेर खूप महाग आहे. 250 रुपये मीटर रेक्झिन आहे. आपल्याकडं मान्य आहे मला 200 रुपये मीटर आहे, 100 रुपये चार्जेस आहेत प्रति किलो. परंतु तुम्ही एकदम 3-4 किलो जर घेतलं, 4 किलो जर घेतलं समजा, तर 70 रुपये किलो ते लोक घेतात चार्जेस जे आहेत तर ते आपले शिपिंग चार्जेस. पण ते परवडतं. एक तर घरी बसून येणार आहे तुम्हाला, आणि तुम्हाला रेक्झिन आणायला सुद्धा बाहेर जावं लागणार आहे. रिक्षा करून रेक्झिन रिक्षा करून आणा, ते तर होणारच आहे. पण हे घरी बसून मिळणार आहे. शेवटी ज्याची त्याची इच्छा. तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर माझ्याकडून मागवू शकता, काही हरकत नाही. पण उलनचे वगैरे सगळेच रेट वाढत चाललेले आहेत, कमी होतोय स्टॉक. त्यामुळं दिवाळीत ऐन वेळेला घाई गडबड होऊ नये, त्यामुळं तुम्हाला जर बनवायचं असेल तर नक्कीच तुम्ही मागवून ठेवू शकता. इथे बघा पूर्ण आपट्याच्या पानाला जे आहे तर ते थोडीशी पोपटी कलरची मी बॉर्डर देऊन घेतली आणि पूर्ण पोपटी कलर जो आहे तर तो आतमध्ये मी भरून घेते. देवीच्या इकडं नवरात्रीचे कार्यक्रम सुरू आहेत तर तिथला आवाज थोडासा येतोय. आणि मी भरपूर प्रयत्न करते, थांबून थांबून हा व्हिडिओ मी शूट करते किंवा व्हॉइस ओव्हर पण देते, तरी पण इकडं थोडासा आवाज येतोय. आज नवमी असल्यामुळं खूप सारे कार्यक्रम सुरू आहेत तिकडं, ते होम वगैरे सुरू आहे तर ते दिवसभर चालणार आहे. मग म्हटलं आपट्याचं पान जे आहे तर ते आजच तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही आज संध्याकाळी ज्यांना पोहोचलं त्यांनी संध्याकाळपर्यंत करू शकताल तुम्ही मैत्रिणी. त्यासाठी मी एवढी घाई करून व्हिडिओ बनवते. तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण आतमध्ये जे आहे तर ते थोडासा फेंट पोपटी कलर मी भरून घेते मैत्रिणींनो. त्याच्यानंतर ट्रेसिंग पेपरचं सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि दिवाळीसाठी ज्यांना ज्यांना ऑर्डर करायच्या आहेत, रेडीमेड रांगोळ्यांच्या ऑर्डर्स ज्या आहेत तर ज्यांना ज्यांना करायच्या आहेत तर त्यांनीसुद्धा ऑर्डर्स देऊ शकतात आपल्याला. खूप साऱ्या दिवाळीच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला थोडंसं लेटच होतं. खूप वेळेला असं सांगते की मी लेट होतोय, परंतु आता मलाच कसं तरी वाटतं की व्हिडिओला लेट होते, कारण प्रत्येक वेळेला असंच होते की लेटच होते, कारण ऑर्डरच एवढ्या आहेत. तर त्याबद्दल खूप खूप सॉरी. एकदा मला तुम्हाला म्हणायचं की वेळच असा ठरलेला नाही. हे बघा आता मध्येच फोन आला होता, हे सगळं पान करता करता मी थांबवलं, फोन घेतला, फोनवर बोलली अर्धा तास आणि पुन्हा हे पान सुरुवात केलेलं आहे. आणि फोन तर एवढे येत आहेत की त्या फोनवर बोलण्यामध्ये माझा बराच वेळ जातोय. काही हरकत नाही, मलाही आवडेल तुम्हाला माहिती द्यायला फोनवरती वगैरे, परंतु खूप सारे फोन येतात, खूप वेळ जातोय ना, त्यामुळं मग सांगते की जेवढं होईल तेवढं, शक्य होईल तेवढं व्हॉट्सअपला मेसेज करा. जास्तच तुम्हाला वाटत असेल तर मग कॉल केला तरी काही हरकत नाही. तर हे बघा पान जे आहे तर ते मी बोलत बोलत कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण पान जे आहे तर ते कंप्लीट करायचं आहे. आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे आता रेक्झिनचा तर तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर असं हे पान आपण देवाच्या पुढे ठेवू शकतो, किंवा कोणी जर गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर उद्याच्या दिवसात आपण गिफ्टसुद्धा देऊ शकतो एखाद्यांना.
आपण बघा. आणि त्याच्यानंतर बघा इथं मी हळदी कुंकवाचा एक ठिपका म्हणून इथे थोडंसं लाल पिवळं आणि हे साखर म्हणून ठेवलेलं आहे बघा. तुमचे चॉईस, तुम्हाला हे जर लावू वाटलं तर इथं चिटकावं वाटलं तर चिटकावा किंवा नाही. तर हे आपट्याचं पान कसं वाटलं हे नक्कीच मला सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. एक लाईक आणि एक कमेंट करायला नक्कीच विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.